काय होईल राणी? येऊन जाऊन मला याच आहे तुला सांगितलं ना मी फ्लॅट सोडला म्हणून. तू 10 वेळा या माझ्यासोबत बोललो ना मी सकाळी, बोललो का नाही? मग काय होईल तुला हे नेहमी आता मी फोन उचलले नाही, ब्लॉक मध्ये टाकून देईन तुला. हा लक्षात ठेव, ब्लॉकच करून टाकेन मी. शाळेने जास्त बनवून राहिली का? तुला नाही म्हणलं ना मी. नाही करत मी आता मी बाहेर कुठंच राहणार नाही, कुठंच नाही राहणार मी. तू त्या मायच्या घरी राह. तू याच्यानं ना माय सगळे इकडे थू होऊन राहिली. आई बाबाच्या नजरेतून तो गेलोच मी, बहिणीच्याही नजरेतून गेलो, आता लोकांच्या नजरेतून जाय म्हणतं. 10 वेळा बाहेर निघायचं आणि 10 वेळा घरात यायचं. मला सांगू राहिली अजून का त्या फ्लॅटमध्ये सामान्य तुला सांगितलं मी नाही नेणार म्हणून. मग ठेव फोन. घराच्या बाहेर कोण निघालं होतं? तुम्हीच निघाले होते. फ्लॅटही तुम्हीच केलं. तुमच्या मागं आली मी आणि मला इथं खोटं बोलून तुम्ही पाठवलं. मला म्हणे 1-1.5 महिना राह ना मग आपे सेवा म्हणे. आणि मला सांगू राहिले तुम्ही मला नाही राहायचं म्हटलं ना आईच्या घरी, मला यायचं तिकडं. तू या आईनं सांगायला लावलं म्हणजे तसं. तिले सांगू नका म्हणे, नाही तर ते येणार नाही म्हणे तिथून. कामाच्या धाकाने येणारच नाही म्हणे ते तिथून म्हणे. म्हणून मला त्याने त्यासोबत खोटं बोलायला लागलो. तू या आईनं मला सांगितलं का तिले सांगू नका म्हणून मी खोटं बोललो. लय झालं तू आता राणे, लय झालं तू. अति झालं हा, माझ्या डोक्याच्या वर होऊन राहिलं. तुले त्या मायच्या घरी नाही राहायचं ना, नको राहू. इथं ये माझ्यासोबत, पण इथच्या सर्व कामं करावं लागेल तुला. बंदीच कामं करावं लागेल तुला. आणि एक जर त्या तोंडातून आवाज निघाला ना माझ्यासमोर, मग तू आहे ना मी आहे. मला नाही यायचं तुमच्या घरी, तुमच्या आईच्या घरी. अशा याच्यात मी नाही येत. तुम्हाला लाज वाटते का जी? बायको प्रेग्नेंट आहे ना, बायकोले अशा शब्दात बोलून राहिले तुम्ही. तुम्हाला लाज वाटून राहिली का नाही? नवऱ्याची लाज काढून राहिली तू, नाही माई लाज काढून राहिली आहे ना? माई लाज काढून राहिली का तू? तसं नाही म्हणलं सागरजी, पण मला इथं नाही राहायचं. मला इथं राहायचं नाही आहे. मला यायचं आहे. तुम्ही करा ना वेगळी रूम, आपण जसं पहिले राहत होतो तसं. सगळे पैसे माझ्याजवळचे तू इलाजात चालले गेले. ट्रीटमेंट केली ना आपण, सगळे पैसे त्याच्यात चालले गेले. माझ्याजवळ आता रूम करायला काही पैसे आहे नाही, आणि वेगळं संसार थाटाने माझ्याजवळ पैसे आहे नाही. चुपचाप मायच्या घरी राह, आणि नसन राहायचं तुला तुझ्या मायच्या घरी, ती इकडे ये मग. पण इथं मला एकही झगडा नाही दिसला पाहिजे, काही नाही दिसलं पाहिजे. मी तिथं येत नाही. तुमच्या आईच्या घरी, तुमच्या तिथं येत नाही मी. तुम्हाला सांगतो, मला नाही यायचं आहे तिथं. वेगळं राहा तुम्ही. तू म्हणजे इथं येशीलच नाही का? कधीच येशील नाही का तू इथं? मी म्हटलं तुले डिलिव्हरी झाल्यावर लेकरू आपलं 2-3 महिन्याचं झालं म्हणजे आईले मी बरोबर समजावतो आणि इकडे घेऊन येतो म्हटलं. तोपर्यंत तुझ्या मायच्या घरी राह म्हटलं तू. तर तू मला शिकून राहिली का? तुला इथं यायचंच नाही का? ये नाही इथंच आहे राहणे तुले. आणि चांगली वागली तर बरं. तुला सांगतो, तुला वाटत असं का मी प्रेग्नेंट आहे, माया नवरा माया मतानं ऐकन. तू कशी आहे का आहे मला तुझ्याला चांगल्या तऱ्हेने माहित आहे. आता तुझी सवय माहित आहे. जर तुला राहायचं असेल ना माझ्यासोबत, तर माय बापाच्याच घरी राहा लागल. नाही तर तू याला रस्ता पाय, मी माया रस्ता पाय. तो लेकरू माया देऊन देतो. एवढ्या भार बोलून राहिले का जी तुम्ही मले? सागरजी, तू या पाय म्हणून एवढ्या भार म्हणजे मला काही लेकरू पैदा करायसाठीच ठेवलं का तुम्ही? लेकरू पैदा करायसाठीच ठेवलं? माय लेकरू मला